काही ठिकाणं असतात जिथे फक्त इमारत उभी राहत नाही तर श्रद्धा पुन्हा जन्म घेते. आमच्या जुन्या एरियामध्ये आज एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. शंकर देवाचे हे मंदिर फक्त दगड मातीचं नाही तर विश्वास, भक्ती आणि एकत्र येण्याचं प्रतीक आहे. गेल्या 3 दिवसापासून इथे अखंड पूजा सुरू आहे. आज कलश पूजा झाली आणि त्या क्षणात जणू महादेव स्वतः इथे विराजमान झाले. ओम नमः शिवाय हा मंत्र आज हवेत नाही तर प्रत्येकाच्या मनात घुमत होता. शंकराची स्थापना म्हणजे फक्त देव बसवणं नाही तर मनातला अहंकार खाली ठेवणं आहे. या मंदिरातून शांतता सुरू होवो, समाधान वाढो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात महादेवाचा आशीर्वाद कायम राहो. हर हर महादेव. ही आहे आदल्या दिवशीची पूजेची तयारी. आता आपण उद्या भेटूया. आम्ही मस्त तयारी करून उद्या येणार आहोत ह्या स्थापनेसाठी. मी पूर्ण स्किन केअर रुटीन केलं आहे आणि आता मी फाउंडेशन लावते. कोको मला खूप जास्त परेशान करतं म्हणून माझा व्हिडिओ काय प्रॉपर बनत नाही आहे. सो आता मी फाउंडेशन लावलं आणि आय मेकअपसुद्धा माझा लाईटली झालेला आहे कारण की माझी साडी खूप भरलेली म्हणून मी जास्त हेवी नाही केलं आहे. सो आता मी ब्लश लावून घेते. सगळं हलकंच लावणार कारण साडी खूप भरलेली म्हणून. हायलाइटर मला मर्ज करून घेते कारण की ते पॅच नाही दिसला पाहिजे. आता मी नोज कॉन्टर करून घेते. ब्रशपेक्षा मला हाताने जरा बेस्ट वाटतं कॉन्टुरिंग वगैरे. कोकोने सगळे प्रोडक्ट खराब केले टाकून त्याच्यामध्ये. शर्ट सापडत नाही. तुमच्या प्रत्येक गोष्टी प्रीतूने मी हरवतात. नाही मी ठेवतो व्यवस्थित. ते ना कोणीतरी मिसप्लेस करतं. कोणीतरी म्हणजे तूच. हायलाइटर लावले नोजला. हो ना. नाही माहिती दिला. हा थांबा. माहिती दिला. कुठं आहे केसांचं? माझ्या डोक्यावर आहे. दाखव. चंडू कंपनीच्या ते बघ किती बेकार बाई आहे ना तू. सगळं मग मी जपून ठेवते. सगळं गुंडाळून ठेवते पण ती मला माहिती नाही. देवा काय आता करत मी लायनर लावलंय. माझ्याकडे ब्लॅक कलरचं लायनर संपलंय म्हणून मी ब्ल्यू कलरचं लावलंय. माझ्या सगळ्या वस्तू ही लपून ठेवती आणि मग ती मला नाही माहिती. तर मस्करा लावते सगळ्यात मेन गोष्ट. सगळं लुक लायनर मस्करावरती आहे आणि लिपस्टिकवरती. लिपस्टिक आपण कोणत्या कलरची लावतो त्यावर. सगळ्यात पहिले मी आता लिप बाम लावून घेते. माझ्याकडे SPF वाला लिप बाम आहे. कुठे गेला हा बॉक्स? मी सेपरेट बनवला माझं स्किन केअर रुटीनचं. त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर, माझं डिओडंट प्लस लिप बाम हे सगळ्या काही गोष्टी आहेत. लिप बाम हा लिप बाम आहे सिबामेडचा. कॉस्टली आहे थोडासा बट SPF 50 असल्यामुळे आणि आपले लिप्स थोडेसे ब्लॅक होत नाही किंवा जसं आपण सनस्क्रीन लावतो तसं हे आपल्या लिप्सला प्रोटेक्ट करतं. आता मी लिपस्टिक लावते. हे डिओडंट आहे. ह्याने स्वेटिंग होत नाही प्लस स्मेल येत नाही. हे एकदा यूज करून बघा. आणि ज्याचे अंडरआर्म्स जास्त ब्लॅक असतील, पिगमेंटेशन असेल त्यांनी विश केअरचं वापरा. जर वाटलंच तुम्हाला काय घ्यायचं तर मी सगळ्यांच्या लिंक जे जे मी प्रोडक्ट यूज केले सगळ्यांचे लिंक मी खाली तुम्हाला या ब्लॉगच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. बट असं वाटतं ना खूप स्वेटिंग होते आणि स्मेल येतो खूप घामाचा. बट याने स्वेटिंग पण होत नाही आणि वाससुद्धा येत नाही. हा मी आता जवळजवळ मी नर्सिंगला असल्यापासून हा डिओडंट मी यूज करते. बट हा संपल्यानंतर मी विश केअरचा डिओडंट यूज करणार आहे कारण की त्याच्यामध्ये काय कोजिक ॲसिड वगैरे असल्यामुळे पिगमेंटेशन पूर्ण चाललं जातं, स्मूथ राहतं आणि मॉइश्चराईजसुद्धा राहतं आणि प्लस स्वेटिंग पण होत नाही आणि स्मेलसुद्धा खूप सुंदर आहे. खूप छान डिओडंट यूज करायला लावते किंवा ते अल्कोहोल फ्री आहे. अल्कोहोल आपल्या शरीरावरती नको आहे त्यामुळे अल्कोहोल फ्री आहे. त्यामुळे अल्कोहोल ज्यामध्ये पण येतो स्प्रेमध्ये वगैरे आपली स्किन ब्लॅक पडत जाते. त्याच्यामुळे कधीच डायरेक्टली अप्लाय करायचं नाही कोणताही स्प्रे आपल्या बॉडीवर किंवा अंडरआर्म्सवरती कारण की सगळ्यात नाजूक पार्ट असतो. त्यामुळे
स्प्रे मी कधीच वापरत नाही. वापरत फक्त कपड्यांवर, पण अंगावर कोणी इथे इथे लावतं मी ते बिलकुल करत नाही. डिओड्रंट मस्त, स्मेलसुद्धा येत नाही. किती घामामध्ये जा, ट्रेननी प्रवास करा, बसनी प्रवास करा, एकदम फ्रेश फील होतं. एकदा यूज करून बघा, नाव काढतील माझं जे यूज करत नसतील ते. सो तर मी जेवण करून घेते. जेवण झाल्यानंतरला आपण पुन्हा भेटूया. मी साडी वगैरे वेअर करेल आणि थोडे केस माझे मी हे करणार आहे, काय आपलं व्हॉल्युमायझरने थोडं व्हॉल्यूम देणार आहे. जेवण झालंय माझं. लिपस्टिक अजून लावायची राहिली, फक्त लिप बाम लावलंय मी आणि माझा मेकअप पूर्ण झालेला आहे. तसा आता मी माझे हेअर थोडं व्हॉल्यूम तयार करते आणि सगळ्या प्रोडक्टची मी पुन्हा एकदा सांगते, लिंक देणार आहे. सो बघू शकता आणि रिझल्ट पण बघू माझ्या केसांवरतीच. आता हे माझे नॉर्मल हेअर आहेत आणि आता मी व्हॉल्यूम देते त्याला, तर कसं दिसतं बघा. बघू शकतात केस माझे, व्हॉल्यूम बघा किती आलं. माझे हेअर पूर्णपणे स्ट्रेट सुद्धा झालेत, बघू शकता. एकदम सिल्की असं एक एक केस हे होतंय माझं, म्हणजे एवढे सिल्की सुद्धा झालेत आणि व्हॉल्यूम सुद्धा खूप छान आहे केसांना. आता मी साडी वेअर करते. सुंदर. कसा दिसतोय माझा लुक, कमेंट्स करून नक्की सांगा. सुंदर. आणि टिकली राहिली, लिपस्टिक राहिली, लिपस्टिक लावते पहिले. लाईटच लिपस्टिक लावली कारण की साडी ऑलरेडी भरलेली, त्याच्यामुळे जास्त ओव्हर नको दिसायला. त्यामुळे कोको, तू माझं टिकलीचं पॅकेट कुठे ठेवलंस? कुठे? लिपस्टिक लावली आहे, मस्त तयार झाली. टिकली लाव, सिंदूर पण बाकी. सो फायनली मी अशी तयार झालेली आहे मंदिरात जाण्यासाठी. कसं वाटतं माझा लुक, कमेंट्स करून नक्की सांगा. इयरिंग्स आणि मंगळसूत्र जे आहे ते दुसरं नवीन घेतलं, ते सापडत नाहीये, तर ते सापडावं लागेल. तोपर्यंत मी हे घातलंय सिम्पलवालं आणि एक कडा घातला हातामध्ये, थोडा कॉन्ट्रास्ट. आलोय आम्ही आता मंदिरात, चाललोय दर्शनासाठी. मम्मीचे सगळेजण पुढे गेलेत. ऑफिसमध्ये रस्त्यातच बाळा झोपी गेलाय. झोपी गेलाय. झोपी गेला. बघा झोपी गेला. आता आजीकडे देतो आणि मग मी व्हिडिओ घेतो. मस्त. चला. सो आता आम्ही आलोय मंदिरामध्ये आणि माझ्या साडीची भरभरून तारीफ चालू आहे. का? कारण की ही साडी मी घेतली आहे स्वामींनी साडीमध्ये ऑनलाईन. पण आहे ना, आज तिकडे गर्दी आहे म्हणून आम्ही ऑफिस मध्ये बसलोय. मम्मी येत आहेत, मायरा इथेच आहे आणि विशाल गेला. मम्मी आले. खूप आवडली ही साडी. आता मम्मीच्या तोंडून ऐका, कशी वाटली साडी? लय भारी. साडी झाली पण मी कशी दिसते? तू कायचीच भारी, पण साडी लय भारी. माझ्यावर साडी भारी दिसते, म्हणजे मला पण थोडंसं क्रेडिट म्हणजे द्या. तू भारी आहेसच, पण साडी त्याच्यापेक्षा भारी हा. तुला दिसती. म्हणजे साडी म्हणजे तुला जसं तू पाहिजे. म्हणजे माझ्यासारखी अशी साडी पाहिजे. हा, अशी पाहिजे. नाही, माझ्यासारखी नाही पाहिजे असं काही. माझ्यासारखी माझ्यासारख्याला पण पाहिजे तशी साडी. इंडियन
काम ही है आज अंग्रेजी हम लोग वो आप लोग जब